नमस्कार. रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हेल्दी केकची रेसिपी बघणार आहोत. ही बिना अंड, साखर, मैदा, ओव्हनने बनवणार आहोत. ही हेल्दी बरोबर खूप टेस्टीही बनते. तुम्हाला कधीही बनवण्याची इच्छा झाली तर तुम्ही हिला अगदी सोप्या पद्धतीने बनवाल आणि आनंदाने खाल. तर पटकन रसोईच्या गोडीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून सर्व रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाट्या ओले खजूर घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी 1 वाटी गरम दूध घातलेलं आहे. हे मी 30 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले होते. तर आपले 30 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत आणि हे चांगले भिजलेले सुद्धा आहेत. तर आता आपण ह्यांना मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेऊया. या पद्धतीने आपल्याला खजूरची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे मी 3/4 कप तेल घेतलेला आहे. हे आपण ह्याच्यात घालूया. 1/4 कप दही. हे आपण चांगलं मिक्स करून घेणार पहिले. हे छान आपलं मिक्स झालेलं आहे. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी चाळणीने चांगलं गाळून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर गव्हाच्या पिठामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे पीठ या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. आपल्याला थोडं थोडं पीठ याच्यात घालून आपल्याला मिक्स करायचं आहे. आपल्याला चमचा एकाच दिशेने फिरवायचा आहे. इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. हे आपण याच्यामध्ये थोडं थोडं घालणार आहोत आणि आपल्याला मिक्स करत जायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. इतर केकच्या बॅटरपेक्षा खजूरच्या केकचं बॅटर थोडं थिक असतं, म्हणून आपण ह्याला थिक ठेवलेलं आहे. या भांड्यात आपण केक बनवणार आहोत. या भांड्यात मी 1 वाटी मीठ टाकते. ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि याला 5 ते 10 मिनिटं चांगलं आपण गरम करून घेऊया. या झाकणाला एक होल आहे. हे होल बंद करून घ्यायचं आहे. तर आपण ह्याच्यावरती पीठ लावून घेऊया, जेणेकरून या भांड्यातली वाफ बाहेर येणार नाही. या केकच्या भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत. चारी बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. याच्यात मी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्या पद्धतीने आपण सर्व भांड्याला पीठ लावून घेऊया, जेणेकरून या भांड्याला आपला केक चिटकणार नाही. आता जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते आपण काढून घेऊया. या पद्धतीने आपल्याला केकचं भांडं तयार करून घ्यायचं आहे. हे बॅटर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. ह्याच्यातले बबल्स बाहेर निघावेत म्हणून आपण ह्याला असं ठोकून घेणार आहोत. सजावटीसाठी आपण काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. मी इथे थोडे बदामाचे काप टाकते, अक्रोड आणि काही पिस्त्याचे काप. इथे मी 5 ते 6 खजूर कापून घेतलेले आहेत. हेही आपण ह्याच्यात घालूयात. इथे आपलं भांडं छान गरम झालेलं आहे. आता आपण केकचं भांडं ह्याच्यामध्ये ठेवूया.
इथे मिठाच्या वरती मी एक वाटी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवा, नाही तर वाटी ठेवली तरी चालेल. या वाटीवरती आपण हे केकचं भांडं ठेवणार आहोत. एकदम सांभाळून ठेवा. आता लगेच आपल्याला याचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला केक 35 ते 40 मिनिटं मीडियम फ्लेम वरती बेक होऊ द्यायचं आहे. 35 मिनिटं झाली की आपल्याला पहिले एकदा चेक करून घ्यायचंय की आपला केक बेक बरोबर झालेला आहे की नाही. जर नसेल झाला तर 5 मिनिटं जास्त आपण याला बेक करून घेऊया. आपला केक तयार झालाय की नाही हे आपण सुरीच्या साहाय्याने चेक करून घेऊया. सुरी एकदम क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक छान असा शिजलेला आहे. इथे तुम्ही सुरीच्या साहाय्याने केक चेक करू शकता. जर तुमच्या सुरीला पीठ लागलेलं असेल तर समजायचं आपला केक अजून तयार नाही झालेला आहे. जेव्हा सुरी अशी क्लीन निघेल तेव्हा समजायचं की आपला केक तयार झालेला आहे. आता आपण केक बाहेर काढून घेऊ आणि त्याला थंड करून घेऊया. इथे आपला केक थंड झालेला आहे. आता आपण बाहेर काढून घेऊया. इथे आपला केक तयार झालेला आहे. चला तर मग टेस्ट करून बघूया. तुम्ही बघू शकता की किती सॉफ्ट बनलेला आहे आपला केक. आपण आता ह्याला टेस्ट करून बघूया. मस्त झालेला आहे आपला केक. इथे आपला केक बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की किती छान केक इथे बनलेला आहे. केक एकदम टेस्टी आणि सॉफ्ट बनलेला आहे. तुम्ही पण असा केक नक्की करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही रसोईच्या गोडीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.